कोटीची इमारत होईल। बरं, ह्याच्यामध्ये चीफ ऑफिसरनी सांगत असताना आमदारांनी पण गाडीत मला सांगितलं की दादा इथं थोडासा स्टाफ कमी आहे। मी दुपारीच आयुक्त सूरज मांढरे आणि आपले सचिव या दोघांना सूचना देतो, काही ठिकाणी स्टाफ जास्त असेल तो इकडे डायव्हर्ट करायला सांगतो। तरुण पिढी शिकली पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत। मुला मुलींना एक आपल्या साधू संतांनी जो विचार सांगितलेला आहे त्या विचाराचं सतत स्मरण करून दिलं पाहिजे आणि एक वेगळी इथली परंपरा आहे, ती परंपरा आपण सगळ्यांनी टिकवली पाहिजे। आज इथं आल्यानंतर मला बाबांनी पण सांगितलं, कांबळेंनी इथं काहीतरी हॉकर्सच्या संदर्भातली एक निवडणूक झाली, त्याच्यात आमचा एक दिव्यांग आणि बाकीचे 5 सहकारी संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर भोसले, मंचक यादव, सुनीता टुबे, गणेश काळे आणि काजल घोणगे हे आमचे 6 जण तिथं निवडून आलेले आहेत। त्यांनी पण चांगल्या प्रकारे काम करावं, त्यांचं मी अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो। आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न महायुतीचं सरकार सोडवण्याचा प्रयत्न करतंय। लाडकी माझी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर अतिशय पॉप्युलर झालेली आहे। जाईल तिथं महिला भेटतात, आनंदाने सांगतात की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आले। शेवटी गरीब